राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. ठाणे महानगरपालिकेच्या 3ऱ्या मजल्यावर आज पुन्हा एकदा शॉर्ट सर्किटची घटना घडली. ही घटना घडल्यानंतर संपूर्ण महानगरपालिकेमध्ये धुराचं साम्राज्य पसरलं होतं. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसरली होती. तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेऊन हा संपूर्ण प्रकार आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा देखील सुरू होती. सभेमधलं वातावरण देखील तापलेलं असताना नगरसेवक श्री राजन किने यांनी सभागृहामध्ये येऊन महानगरपालिकेच्या 3ऱ्या मजल्यावर आग लागली असल्याची माहिती सभागृहाला दिली. त्यानंतर तात्काळ महापौर आणि आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीचा अंदाज घेतला. दरम्यान अशाच प्रकारची घटना अवघ्या 50 दिवसांपूर्वी महानगरपालिकेमध्ये घडली होती. आताही त्याच ठिकाणी ही घटना घडली आहे. त्यानंतर महानगरपालिकेच्या एकंदरीतच सुरक्षा व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 50 दिवसांच्या अंतरामध्ये दोनदा अशा प्रकारची शॉर्ट सर्किटची घटना या ठिकाणी घडते. धुराचं साम्राज्य संपूर्ण महानगरपालिकेमध्ये पसरतं. ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचं महानगरपालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या संदर्भात तातडीने पावलं उचलायला गेली पाहिजेत. या संपूर्ण विद्युत यंत्रणेचं ऑडिट व्हायला पाहिजे अशा प्रकारची मागणी देखील या निमित्ताने आता पुढे येऊ लागली आहे. मुंब्रा पोलीस स्थानकामध्ये एका महिलेने डॉक्टरने आपल्यावर अत्याचार केला असल्याची तक्रार दिली आहे. ही तक्रार दिल्यानंतर प्रशांत थोरात या डॉक्टरला मुंब्रा पोलिसांनी अटक केली असून आज त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आहे. सुमारे 6 महिन्यांपूर्वी सदर महिला ही डॉक्टरकडे कमरेच्या दुखण्यासाठी गेले होते. त्यावेळेस सदर डॉक्टरने इंजेक्शन देऊन आपल्यावर अतिप्रसंग केला असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. त्यानंतर देखील सातत्याने फोन करून सदर डॉक्टर आपल्याला ब्लॅकमेल करत होता असा आरोप देखील या महिलेने केला आहे. या संदर्भात मुंब्रा पोलीस अधिक तपास करत आहेत. तलावपाळी समोर असलेल्या श्री औदुंबर या इमारतीचा काही भाग काल दुपारच्या सुमारास कोसळल्यानंतर ही इमारत रिकामी करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये 29 कुटुंब राहत होते. 1973 साली ही इमारत बांधण्यात आली. एकंदर 48 वर्ष अशा प्रकारची ही इमारत आहे. या इमारतीला ठाणे महानगरपालिकेने धोकादायक इमारतीचा C2 हा दर्जा दिला आहे. सदर इमारतीचा भाग पहिल्या मजल्यावर कोसळल्यानंतर या घरामध्ये असलेला एक छोटा मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान या संदर्भात रहिवाशांमध्ये काही वाद असल्या कारणाने अद्यापर्यंत या इमारतीची पुनर्बांधणी होऊ शकली नसल्याचा आरोप या ठिकाणच्या रहिवाशांनी केला आहे. एकंदर 48 वर्षांपूर्वीची ही इमारत आहे. मात्र
ही धोकादायक जाहीर झाल्यानंतरही अद्यापर्यंत हिची पुनर्बांधणी होऊ शकलेली नाही. या संदर्भातली कारवाई ताबडतोब करावी अशी मागणी इमारतीतल्या रहिवाशांनी केली आहे. इमारतीचा काही भाग कोसळल्यानंतर ही इमारत काल आपत्ती व्यवस्थापन विभागाने रिक्त केली आहे. मात्र ही इमारत रिक्त झाल्यानंतर आता तातडीने महानगरपालिकेने या संदर्भात पावलं उचलावी अशी मागणी या ठिकाणचे नागरिक करत आहेत. आम्ही इथे जवळजवळ 30 वर्षापासून राहतोय आणि आमच्या इथे आज दुपारी आमच्या मागे महाजन म्हणून राहतात, त्यांच्या घरामधला स्लॅब कोसळला. त्यांचा मुलगा नुकता शाळेतनं आला होता आणि खूप धम करून आवाज आला म्हणून आम्ही मागे बघायला गेलो, तर वरून सगळा स्लॅब कोसळलेला होता. आमची औदुंबर श्री औदुंबर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. ही जवळजवळ 48 वर्ष जुनी इमारत आहे आणि आता ती कमकुवत झालेली आहे आणि त्याच्यामुळे आज दुर्घटना घडली. एक पहिल्या मजल्यावरची जी बाल्कनी आहे त्या बाल्कनीचा भाग आतल्या घरातल्या POPवर पडला आणि त्याच्यामुळे संपूर्ण आतमध्ये लिव्हिंग रूममधलं संपूर्ण खाली बसलं गेलेलं आहे. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय. पाइल्स, फिस्ट्युला, फिशरसाठी अत्यंत गुणकारी अत्याधुनिक ओझोन थेरपीने उपचार. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय, सरस्वती शाळेच्या मागे, पाचपाकडी, ठाणे. दूरध्वनी क्रमांक 022-2530-5723. डॉक्टर विवेक लोलगे. किटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट. केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी मागच्या आठवड्यात ठाणे शहरामध्ये एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये विनय सहस्त्रबुद्धे यांनी ठाणे शहरामध्ये आता आपण सक्रिय होणार असल्याचे संकेत दिले आहेत. ठाणे शहराशी संबंधित विविध विषयांवर विनय सहस्त्रबुद्धे हे आता लक्ष घालणार आहेत. एक प्रकारे भारतीय जनता पक्षाने विनय सहस्त्रबुद्धे यांना ठाणे महानगरपालिकेच्या रिंगणात या निमित्ताने उतरवलं असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. विनय सहस्त्रबुद्धे हे मूळचे ठाणेकर, त्यामुळे ठाणे शहराच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे ते सर्व आहेत. या माध्यमातून अनेकांची राजकीय करिअर घडवण्यात श्री विनय सहस्त्रबुद्धे हे नेहमीच सगळ्यांना परिचित राहिलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या थिंक टँकमधले एक अत्यंत महत्त्वपूर्ण सदस्य म्हणून विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडे बघितलं जातं. अमोघ वक्तृत्व असलेला नेता म्हणून विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडे बघितलं जातं. त्यामुळेच महानगरपालिकेच्या या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विनय सहस्त्रबुद्धे यांचं ठाणे शहरामध्ये सक्रिय होणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे असं राजकीय धोरणांचं याबाबत म्हणणं आहे. बघूया विनय सहस्त्रबुद्धे यांनी फेसबुक पेजच्या माध्यमातून ठाणे शहरातील विविध समस्यांना हात घालायला सुरुवात केली आहे. आता विनय सहस्त्रबुद्धेंना ठाणेकर नागरिक कितपत स्वीकारतात आणि त्यांचा महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये किती प्रभाव पडतो. मुंबईच्या अवतीभोवती असलेल्या महापालिकांचा, ज्याला आपण उपग्रह महानगर म्हणतो, त्याचा एका वेगळ्या पद्धतीने विचार व्हावा. त्यासाठी एक वेगळा मंच किंवा व्यासपीठ निर्माण केलं जावं आणि विशेषतः अंतर्गत वाहतुकीचा प्रश्न, त्याचबरोबर प्रदूषणाचा प्रश्न आणि एकूण नागरी सुविधांचा, ज्याच्यामध्ये रोजगाराच्या प्रश्नाचा देखील समावेश होतो, या सगळ्या विषयांचा साकल्याने एकात्मिक पद्धतीने विचार करावा हा माझ्या राज्यसभेमधल्या कामकाजाचा केंद्रबिंदू राहणार आहे. श्री गजानन मंडळ ट्रस्ट ठाणे या संस्थेच्या वतीने काल गुरुपौर्णिमेचा उत्सव अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. गुरुपौर्णिमेच्या या उत्सवाच्या निमित्ताने गुरु शिष्य परंपरेचा आदर राखत यावेळेस आदर्श शिक्षक पुरस्कार आणि धन्वंतरी पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदा हा पुरस्कार डॉक्टर सुनील साठे यांना देण्यात आला आणि आदर्श शिक्षक पुरस्कार हरिश्चंद्र खापरे यांना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळेस अशोक टिळक यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला मोहन हळबे, गोपाळ अंगल, मिलिंद रानडे, शिवाजी गुंजाळ, नितीन फाटक, अजित रानडे आदी मान्यवर उपस्थित होते. ठाणे रेल्वे स्टेशन आणि परिसरात महानगरपालिका आयुक्त श्री संजय जयस्वाल यांच्या उपस्थितीमध्ये हातगाड्या आणि टपऱ्यांवर जोरदार कारवाई करण्यात आली.
अचानकपणे करण्यात आलेल्या या धडक कारवाईमध्ये जवळपास 125 पेक्षा जास्त हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, वाहतूक शाखेचे उपायुक्त संदीप पालवे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. काल सायंकाळी अचानकपणे महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांच्या आदेशानुसार अशोक टॉकीजपासून ही कारवाई सुरू करण्यात आली. अशोक टॉकीज, सॅटेसच्या खालचा परिसर, दादा पाटील वाडी, सुभाष पथ, तलावपाळी या परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये चहाच्या टपऱ्या, हातगाड्या, फुटपाथवर ठेवण्यात आलेलं सामान जप्त करून JCBच्या सहाय्याने तोडण्यात आलं. ही कारवाई उपायुक्त संदीप माळवी, अशोक बोरपुल्ले, संजय हेरवाडे, सहाय्यक आयुक्त मदन सोंडे आदींच्या उपस्थितीत करण्यात आली. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. MSLTA मुंबई ओपन ज्युनियर लीगसाठी ठाणे शहरातील टेनिसचा संघ डेडली शार्क्स आता पूर्णपणे सज्ज झाला आहे. ज्युनियर गटातील टेनिसपटूंना वरिष्ठ गटातील खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभव मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे सचिव श्री सुंदर अय्यर यांच्या संकल्पनेतून मुंबई ज्युनियर टेनिस लीग सुरू करण्यात आली आहे. यासाठी ठाणे शहरातून एकमेव फ्रँचायझीची निवड करण्यात आली आहे. IPLच्या धर्तीवर रंगणाऱ्या या स्पर्धेतील डेडली शार्क्स ठाणे ही फ्रँचायझी ठाणे ऑफिसर्स क्लब येथील धायगुडे स्पोर्ट्स अकादमीचे संचालक आणि प्रमुख शिक्षक तुषार धायगुडे यांच्या मालकीची आहे. धायगुडे स्पोर्ट्स अकॅडमी, डेडली शार्क्स ठाणे या संघासह ग्रिझली बियर्स अंधेरी, रॅगिंग बुल्स, रायझिंग ईगल्स, फ्लाइंग हॉक्स आणि हॉलिंग बुल्स दादर हे 5 संघ या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. स्पर्धेतील फ्रँचायझीसाठी 10, 12 आणि 14 वर्ष वयोगटातील मुलींची त्यांच्या अखिल भारतीय आणि महाराष्ट्र राज्य मानांकनावरून लिलाव पद्धतीने निवड करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जिज्ञासा ट्रस्टच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी लेखनाची एक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अशी घालवली उन्हाळी सुट्टी, सुट्टीत केलेली मजा, सहल, पर्यटन, वाचलेलं नवीन पुस्तक, नवीन छंद, पत्रास लिहिण्यास कारण की, घरी घडलेल्या एखाद्या दुःखद अथवा आनंदी घटनेसंबंधी वृत्तांत आपल्या जवळच्या नातेवाईकास विकास, बालबोध अथवा वर्तमान काळातील सोशल मीडिया स्वरूपात लिहिणे, अद्भुत काल्पनिक कथा अथवा प्रत्यक्ष घडलेली सत्यकथा अशा प्रकारचे विषय यासाठी देण्यात आले आहेत. या विषयातील उत्तम 20 लेखांची शालेय जिज्ञासा या अंकात प्रसिद्धीसाठी निवड करण्यात येईल अशी माहिती श्री सुरेंद्र दिघे यांनी दिली आहे. गुणी विद्यार्थ्यांचा संपादक मंडळात समावेश केला जाईल. सर्वोत्तम 5 विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येईल अशी माहिती देखील देण्यात आली आहे. 300 ते 500 शब्दांमध्ये हे लेखन करायचं असून शाळेच्या वतीने दिनांक 30 जुलैपर्यंत जिज्ञासा ट्रस्टच्या कार्यालयात हे लेखन पाठवणं गरजेचं आहे. लेख मराठी, इंग्रजी अथवा हिंदी यापैकी कुठल्याही भाषेत लिहिलेला असला तरी चालेल अशी माहिती जिज्ञासा ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादाजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.